आज मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्याने अखेर मनोज जरांगे यांनी आपले आंदोलन मागे घेतलंय। मराठा समाजाच्या या विजयामुळे जालना जिल्ह्यातल्या अंबड शहरात तसेच जरांगे पाटलांच्या घरीही नागरिकांनी जल्लोष केलाय। गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करत मराठा बांधवांनी जरांगे पाटलांचा जय जयकार केला। मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याने मराठा बांधवांमध्ये मोठा उत्साह दिसून आलाय। यावेळी त्यांनी लढा देणाऱ्या जरांगे पाटलांचे आणि सरकारचेही मनापासून आभार मानले। सर काय सांगणार, आज तुम्ही विजय जल्लोष साजरा केलेला आहे, काय भावना आहे? आज एक प्रामाणिक नेतृत्वाचा आणि एक जी काही त्यांचा त्याग आहे जरांगे पाटलाचा, याला आज जो काही त्याला मुहूर्तमेढी मिळाली। खऱ्या अर्थाने या सगळ्या आंदोलनाची सुरुवात आमच्या तालुक्यातील सराटे आंतरवाली इथून झाला आणि यानंतर पूर्ण महाराष्ट्रातीलच नव्हे तर पानिपत असो, बेळगाव असो, उर्वरित महाराष्ट्र किंवा देशभरातील मराठ्यांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिले आणि याच माध्यमातून आज जरांगे पाटील आम्हाला नेहमी सुचवत होते की आपल्याला शांततेच्या माध्यमातूनच न्याय मिळणार आणि आपण सर्वजण एक देशालाच नव्हे तर जगाला मार्गदर्शन ठरेल असा लढा उभारायचा आणि एकदम शिस्तबद्ध पद्धतीने, न्यायिक पद्धतीने आपल्याला जायचं आहे आणि याच अनुषंगाने आम्ही अतिशय शिस्त पद्धतीने त्यांच्या सूचनानुसार, मार्गदर्शनानुसार चालत गेलो आणि आज एक शांततेच्या माध्यमातून देखील किती मोठ्या प्रमाणात यश मिळू शकतं याचं मूर्तिमंत उदाहरण आम्हाला जरांगे पाटलांनी दिलं। खऱ्या अर्थाने त्यांचं नेहमी एकच सांगणं होतं की आपल्या समाजाला आपला एकच ध्येय असला पाहिजे, सर्वांना न्याय मिळावा, जय भवानी जय शिवराय असं ते नेहमी सांगत होतं आणि त्याचंच आज मुहूर्तमेढी भेटली आहे। आज मराठा समाजाला, गोरगरिबाला, मराठा समाजातील एक कष्टकरी काबाडकरी लोकांना जो काही न्याय मिळतोय, खरं त्याचं श्रेय हे जातंय जरांगे पाटलांना। सर काय सांगणार, सगळे सोयऱ्याची जी अडचणी मान्य झालेली आहे? ॲक्च्युली सगळे सोयरे हा विषय पाटलांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आणि व्यवस्थित, सगळे सोयरे म्हणजे जे आपले आप्तिष्ट नातेवाईक आहे, ज्यांच्या आपल्याला त्या माध्यमातून सगळे सोयऱ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील बऱ्याचशा जो काही आप्तेष्ट आहेत ज्यांना यातून प्रमाणपत्र मिळण्याचा किंवा कुणबी होण्याचा मान मिळणार आहे।